नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं थेरम ऑफ रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की त्यांचा जो एरियाचा रेशिओ आहे तो कशात येतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशिओ एवढा येतो। तर आज आपल्याला बघायचं त्याच्यावर आधारित आपली प्रॅक्टिस शीट 1.4। तर बघा, यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे। यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5, फाइंड द रेशिओ ऑफ देअर एरियाज। तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहे, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडची रेशिओ दिलेले आहेत आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलं की त्यांची करस्पॉन्डिंग एरियाची रेशिओ काय येतील। तर या ठिकाणी बघा, तर सुरुवातीला आपण कन्सिडर करणार की ते दोन ट्रायंगल कोणते आहेत, A1 आणि A2, आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कोणत्या आहेत, S1 आणि S2। पण या ठिकाणी आपण लिहिणार की लेट द area of these two triangles are A1 and A2 and S1 and S2 are corresponding sides of the triangle। तर या ठिकाणी बघा, आपल्याला साइडचा रेशो दिलेला आहे। पण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे S1:S2 जे आपल्याला दिलेले आहे 3:5। पण या ठिकाणी आपण काय लिहू शकतो की S1/S2 इक्वल्स टू 3/5 याला देणार इक्वेशन फर्स्ट, आणि हे काय आपल्याला गिवन। त्याच्यानंतर बघा, आपल्याला माहिती आहे की जर आपण दोन ट्रायंगल आपल्याला काय दिले, तर A1 सिमिलर दिलेला आहे कोणासोबत, ट्रायंगल A2 सोबत, सॉरी ट्रायंगल जो फर्स्ट आहे हा काय दिलेला आपल्याला, सिमिलर दिलेला आहे ट्रायंगल सेकंड सोबत। म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार की A1/A2 यांचा जर रेशो घेतला तर तो काय येणार, S1² आणि हे कशावर लिहू शकतो आपण, थेरम ऑफ रेशिओज ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल। म्हणून या ठिकाणी आपण फ्रॉम फर्स्ट वरून S1/S2 ची व्हॅल्यू पुट करू शकतो। म्हणून या ठिकाणी येणार A1/A2 इक्वल्स टू 3² डिवायडेड बाय 5²। या ठिकाणी काय येणार 9 आणि 5 चा स्क्वेअर काय येणार 25। म्हणून या ठिकाणी या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय आला 9:25। हेन्स द रेशिओ ऑफ A1:A2 इज 9:25। त्याच्यानंतर बघा, याच्यावर आधारित आपल्याला दिलेली एक ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेले की ट्रायंगल ABC काय आहे, सिमिलर आहे कोणासोबत, ट्रायंगल PQR सोबत, आणि त्यांच्या साइडचे रेशिओ दिलेले आहेत आपल्याला AB:PQ काय दिलेले 2:3। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, जे ब्लँक बॉक्स आहे ते काय करायचे, फिलअप करायचे। तर या ठिकाणी बघा काय दिलेले, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR। तर या ठिकाणी बघा कोणती साइड घेतली, AB², तर या ठिकाणी कोणती घ्यायची, PQ²। त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू दिलेली होती, या ठिकाणी आपण पुट केली, AB ची व्हॅल्यू 2², त्याच्यानंतर PQ चा व्हॅल्यू 3² 2² 4 आणि 3² 9। म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काय आलं 4/9। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेले थर्ड क्वेश्चन सुद्धा काय आपली ऍक्टिव्हिटी, याच्यामध्ये आपल्याला दिलेले इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR। तर या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR काय दिलेले, सिमिलर। त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याला काय दिलेले 80। त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR के दिलेले 125, देन फिल इन द ब्लँक्स। तर या ठिकाणी बघा काय घेतलं, दोन ट्रायंगलच्या एरियाचे काय घेतले रेशिओ। म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि जो सेकंड ट्रायंगल आहे आपला तो कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, जो आपल्याला गिवन आहे काय दिलेले 80/125। तर आपल्याला माहिती आहे ना, जर आपण या ट्रायंगलच्या एरियाचे रेशिओ घेतलेत ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, तर बघा या ठिकाणी जर याला आपण लिहिलं तर ते काय येणार AB²/PQ²। त्याच्यानंतर बघा ही व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत 80 डिवायडेड बाय 125 इक्वल्स टू AB² काय PQ²। त्याच्यानंतर हे बघा दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहेत 5 न, जर आपण 5 न डिव्हिजिबल केलं तर या ठिकाणी कितीचा भाग जाणार 16चा, आणि या ठिकाणी कितीचा भाग जाणार 25चा। जर आपण या ठिकाणी घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट तर आपल्याला काय भेटेल AB/PQ काय भेटेल 16चा वर्गमूळ 4 आणि 25चा वर्गमूळ 5। या ठिकाणी काय घेतलं आपण टेकिंग स्क्वेअर रूट, म्हणून AB/PQ आपली काय येणार 4:5। या पद्धतीने आपल्याला काय करता येते, ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करता येते। यानंतर आपल्याला बघायचं आपला क्वेश्चन नंबर 4, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे की यामध्ये दिलेलं आहे की ट्रायंगल LMN सिमिलर आहे ट्रायंगल PQR सोबत,
आणि 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू 16 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि या ठिकाणी दिलेले आपल्याला QR इक्वल्स टू 20 देन फाइंड MN. तर बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रॅप दिलेला आहे की ज्याच्यात आपल्याला काय मुद्दामून कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये बघा आपल्याला डायरेक्टली नाही दिलं की रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, बट इनडायरेक्टली त्यांनी दिलेले आहे. तर यामध्ये आपण काय करणार की ही जी कंडिशन आहे यामधून आपल्याला काय मिळणार, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. सुरुवातीला आपण काय लिहिणार बघा, या ठिकाणी आपण लिहिणार गिवन मध्ये. तर यामध्ये आपण लिहिणार गिवन मध्ये आपल्याला दिलेले आहे की ट्रायंगल LMN काय आहे, सिमिलर आहे कोणासोबत, ट्रायंगल PQR. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे, आपल्याला जो गिवन आहे तो काय आहे की 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. हा पार्ट जो होता हो आपल्याला काय होता, गिवन होता. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं की नंबर एका साईडला न्यायचे. तर बघा या ठिकाणी काय आहे की हे जे एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे या साईडला काय मल्टिप्लाय, इकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड, त्याच्यानंतर हे इकडे 16 मल्टिप्लाय, इकडे आल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणून बघा या साईडने काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू 9 डिवाइडेड बाय 16. बघा या ठिकाणी इनडायरेक्टली आपल्याला काय दिलेलं होतं, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. त्याच्यानंतर आपण काय लिहिणार की आपल्याला अजून गिवन मध्ये काय होतं की QR ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली होती, किती दिलेली होती 20. हा पार्ट देखील काय होता गिवन. मग आपल्याला माहिती आहे की आपण काय लिहू शकतो की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर या ठिकाणी बघा आपल्याला QR ची लेंथ दिलेली होती, MN ची विचारली, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण, जी साइड दिलेली आहे आणि जी विचारलेली ती या ठिकाणी येणार MN स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर. आणि हे कशावरून लिहिलं, थेरम ऑफ रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं, एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत. ह्या काय दिलेले आहेत 9/16. या ठिकाणी आपण लिहिणार 9/16 इक्वल्स टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर, MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. आणि हे कुठून लिहिलं आपण, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा काय करणार आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. जर या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट घेतलेत तर काय येणार बघा, 9चा स्क्वेअर रूट काय येणार 3, 16चा स्क्वेअर रूट काय येणार 4, त्याच्यानंतर MN स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येणार MN आणि QR स्क्वेअरचा काय येणार QR. आणि या ठिकाणी बघा आपल्याला QR ची लेंथ दिलेली आहे, किती दिलेली आहे 20. पण या ठिकाणी आपण QR ची व्हॅल्यू पुट करणार, 3/4 इक्वल्स टू MN डिवाइडेड बाय QR ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 20. तर या ठिकाणी बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार, 4 इंटू MN इक्वल्स टू 3 इंटू 20. त्याच्यानंतर 4 या साईडला काय मल्टिप्लाय, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणजे या ठिकाणी MN इक्वल्स टू 3 इंटू 20 डिवाइडेड बाय 4. 4 1 4 4 25. म्हणून या ठिकाणी बघा MN इक्वल्स टू 5 3 किती होणार 15. म्हणून या ठिकाणी आपल्याला लेंथ ऑफ MN काय मिळाली 15. म्हणून या ठिकाणी हेन्स MN इक्वल्स टू 15 जे आपल्याला काय करायचं सांगितलं होतं, फाइंड करायचं सांगितलं होतं. नेक्स्ट यानंतर बघायचं आपल्याला आपला क्वेश्चन नंबर 5, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे की एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला काय घेऊन आहेत, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्यांचे एरिया आपल्याला दिलेले आहेत. इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की त्या दोन्ही ट्रायंगल मध्ये कोणीतरी मोठा आहे आणि कोणीतरी काय आहे लहान आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे, जे लहान ट्रायंगल आहे त्याची साइड गिवन आहे. तर आपल्याला फाइंड करायची की लार्जर साइड कोणाची, जो मोठा ट्रायंगल आहे त्याची लार्जर करस्पॉन्डिंग साइड आपल्याला काय करायची, फाइंड करायची. तर या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला कन्सिडर करणार की लेट A1 अँड A2 आर द एरियाज ऑफ टू ट्रायंगल. त्याच्यानंतर आपण कन्सिडर करू की बघ ट्रायंगल 1 मोठा असणार आहे कोणापेक्षा, ट्रायंगल 2 पेक्षा. म्हणजे याचा अर्थ A1 म्हणजे फर्स्ट जो ट्रायंगल मोठा आहे त्याच्यापेक्षा A1 कसा असणार आहे, मोठा कोणापेक्षा, A2 पेक्षा. म्हणून या ठिकाणी बघा त्याच्यानंतर आपण कन्सिडर करणार की लेट S1 अँड S2 आर देअर करस्पॉन्डिंग साइड, काय त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. मग आपल्याला काय गिवन आहे की बघ फर्स्ट जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया दिलेला आपल्याला 225 स्क्वेअर सेंटीमीटर. जो सेकंड ट्रायंगल आहे जो स्मॉलर आहे त्याचा एरिया आपल्याला दिलेला आहे 81
स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा जी स्मॉलर साईड आपल्याला लार्जर साईड विचारली, म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू विचारली S1 ची, जी आपल्याला काढायची. त्याच्यानंतर बघा स्मॉलर ट्रायंगलची साईड आपल्याला दिलेली आहे S2, जी किती दिली आहे 12 सेंटीमीटर, आणि या ठिकाणी आपल्याला काय करायची, ही फाइंड करायची आहे. म्हणून या ठिकाणी बघा आपण काय करणार की या ठिकाणी घेणार आपण सुरुवातीला त्यांच्या एरियाचे रेशो, म्हणून A1/A2 इक्वल्स टू S1 स्क्वेअर अपॉन काय S2 स्क्वेअर. तर हे कशावर लिहिलं, थेरम ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. त्याच्यानंतर बघा A1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे 225, A2 ची देखील व्हॅल्यू दिलेली आहे 81. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण S1 ला S1 स्क्वेअरच लिहू, त्यानंतर S2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 12, म्हणून या ठिकाणी काय होईल 12 चा स्क्वेअर, आणि हे कशावर लिहिलेले आपल्याला आहे गिव्हन. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी बघा हे 12 स्क्वेअर काय आहे, या ठिकाणी डिवाइड, इकडे गेल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय. या ठिकाणी काय राहणार बघा की S1 स्क्वेअर इक्वल्स टू 225 इंटू 12 स्क्वेअर अपॉन 81. म्हणजे या ठिकाणी काय घेतलं आपण टेकिंग स्क्वेअर रूट. तर या ठिकाणी बघा S1 इक्वल्स टू 225 चा स्क्वेअर रूट 15, त्याच्यानंतर 12 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 12 डिवायडेड बाय या ठिकाणी काय होणार 9. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण डिव्हिजिबल करू शकतो, 3 त्रिक 9, 3 5 15, त्याच्यानंतर 3 1 3, 3 चूक 12, आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येणार 5 चूक 20. हेन्स द लार्जर साइड इज किती येणार 12 सेंटीमीटर. जी आपल्याला काय काढायला सांगितली होती बिगर ट्रायंगलची जी करस्पॉन्डिंग साइड होती ती किती येणार 20 सेंटीमीटर. यानंतर बघायचं आपल्याला आपला क्वेश्चन नंबर 6, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे की ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल DEF काय दिलेले आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेले आहेत, आणि त्यांच्या एरियाचे आपल्याला काय दिलेले आहेत रेशिओ दिलेले आहेत 1:2, आणि आपल्याला AB ची लेंथ दिलेली आहे 4, आणि फाइंड करायला सांगितली आपल्याला D. तर या ठिकाणी बघा आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दिलेले नाहीत, तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतील, प्रूव्ह करावं लागतील की हे दोन्ही ट्रायंगल काय आहेत सिमिलर आहेत. पण या ठिकाणी बघा आपल्याला सुरुवातीला गिव्हन आहे की ट्रायंगल ABC आणि DEF काय आहेत इक्विलॅटरल आहेत. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल काय आहेत DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. तर आपल्याला माहिती आहे की जर ते इक्विलॅटरल ट्रायंगल असतील तर अँगल A इक्वल्स टू अँगल B इक्वल्स टू अँगल C इन ट्रायंगल ABC, जे कितीचे येणार ईच ऑफ 60 डिग्री, कारण काय इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ईच अँगल कितीचा असतो 60 डिग्रीचा. त्याच्यानंतर इन ट्रायंगल DEF अँगल D इक्वल्स टू अँगल E इक्वल्स टू अँगल F इक्वल्स टू 60 डिग्री. त्याच्यानंतर आपण काय करणार, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार बाय AA टेस्ट, कारण की त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल ऑल करस्पॉन्डिंग अँगल कसे आहेत इक्वल आहेत आणि ईच ऑफ मेजर 60 डिग्री. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF अँगल A इक्वल्स टू अँगल D इक्वल्स टू 60 डिग्री. त्याच्यानंतर अँगल B इक्वल्स टू अँगल E इक्वल्स टू काय 60 डिग्री. म्हणून या ठिकाणी बाय AA टेस्ट की दोन्ही ट्रायंगल ABC सिमिलर होणार कोणासोबत ट्रायंगल DEF. त्यानंतर आपण काय घेणार यांच्या एरियाचे रेशो, म्हणून या ठिकाणी लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल्स टू या ठिकाणी आपल्याला करस्पॉन्डिंग साइड कोणती दिलेली AB, म्हणून या ठिकाणी आपण घेणार AB चा स्क्वेअर, तर खाली काय घेणार DE चा स्क्वेअर. तर हे कशावरून लिहिलं थेरम ऑफ रेशियोज ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. या ठिकाणी लिहिणार थेरम ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्याच्यानंतर बघा आपल्याला याचा रेशिओ दिलेला आहे, काय दिलेला आहे 1:2, या ठिकाणी लिहिणार 1/2. त्याच्यानंतर AB ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 4, म्हणून या ठिकाणी घेणार 4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय DE चा स्क्वेअर. हे काय होतं आपल्याला गिव्हन होतं. त्याच्यानंतर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार DE स्क्वेअर इंटू 1 काय होणार DE स्क्वेअर इक्वल्स टू 4 स्क्वेअर इंटू 2. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची DE ची, म्हणून या ठिकाणी काय करणार आपण टेकिंग स्क्वेअर रूट. तर या ठिकाणी बघा काय DE इक्वल्स टू
4 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार 4 आणि 2 चा स्क्वेअर रूट काय येणार √2. म्हणून या ठिकाणी आपल्याला डीई ची जी लेंथ मिळाली ती किती मिळाली 4√2. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 7 जी आपल्याला काय दिलेली आहे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ज्या पण वेळेस आपल्याला काय दिलेली असेल एखादी ऍक्टिव्हिटी दिलेली असेल तर ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करताना काय करायचं की खाली आणि वरती पार्ट पाहायचं त्याच्यातच आपल्याला थोडंफार गिवन दिलेलं असते. तर यामध्ये बघा काय दिलेलं आहे इन द फिगर सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE. तर या ठिकाणी बघा ही जी सेगमेंट आहे या सेगमेंटला काय आहे पॅरलल आहे. त्याच्यानंतर बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQF आपल्याला दिलेला आहे 20 युनिट. बघा या ठिकाणी या ट्रायंगलचा जो एरिया आहे तो आपल्याला दिलेला आहे 20 युनिट. त्याच्यानंतर आपल्याला जी PF ची जी लेंथ आहे PF ची जी लेंथ आहे ती काय दिलेली आहे DP च्या 2 टाइम्स दिलेली आहे म्हणजे दुप्पट दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. तर आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काय करायचा फाइंड करायचा आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहोत की हा जो छोटा ट्रायंगल आहे PQF आणि मोठा ट्रायंगल DEF हे काय दाखवणार आपण सिमिलर दाखवणार आहे आणि सिमिलर वरून आपण मोठ्या ट्रायंगलचा काय काढणार एरिया काढणार आणि मोठ्या ट्रायंगलच्या एरिया मधून लहान ट्रायंगलचा एरिया काय करणार मायनस करणार. त्याच्यामध्ये आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचा काय मिळणार एरिया. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQF 20 स्क्वेअर युनिट आणि PF ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 2 टाइम्स DP. तर या ठिकाणी बघा काय केलं लेटस अज्यूम DP ची लेंथ काय कन्सिडर केली x. त्याच्यामुळे बघा PF काय मिळणार आपल्याला 2 टाइम्स DP म्हणल्याच्या नंतर 2x. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे की DF इक्वल्स टू DP प्लस. तर या ठिकाणी बघा DF इक्वल्स टू काय येणार DP प्लस PF. तर आपल्याला DP प्लस काय लिहावं लागणार PF. तर या ठिकाणी बघा DP ची लेंथ काय कन्सिडर केली x. त्याच्यानंतर PF ची व्हॅल्यू काय मिळाली 2x. x प्लस 2x किती होणार 3x. त्याच्यानंतर बघा इन ट्रायंगल FDE कोणता ट्रायंगल आहे बघा FDE मोठावाला ट्रायंगल आणि त्याच्यासोबत कोणता घेतला FPQ. तर या ठिकाणी बघा अँगल FDE कॉन्ग्रुएंट होणार कोणासोबत FPQ कोणासोबत FPQ. कारण काय ह्या दोन लाईन काय पॅरलल आणि काय होते त्याची ट्रान्सव्हर्सल आणि हे दोन अँगल होतात हे कोणते होतात करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून या ठिकाणी लिहिलेले करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर अँगल FED इक्वल्स टू अँगल कोणता होणार FQP. या ठिकाणी हा वाला अँगल आणि हा वाला अँगल काय होतील कॉन्ग्रुएंट होतील. या ठिकाणी हे दोन्ही अँगल सुद्धा कोणते होतात करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून या ठिकाणी लिहिणार अँगल FQP. त्याच्यानंतर बघा की या ठिकाणी बाय डबल ए टेस्ट हे जे दोन्ही ट्रायंगल आहेत ते काय दाखवलेले आहेत सिमिलर दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या एरियाचे काय घेतलेले तर रेशो घेतलेले आहेत. तर या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी व्हॅल्यू काढलेली FDE मध्ये आपण काय लिहिणार बघा आपल्याला दिलेले DF ची व्हॅल्यू. तर या ठिकाणी काय घेणार DF चा स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी काय घेणार PF चा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा DF ची लेंथ आपल्याला दिलेली होती किती मिळाली होती 3x. तर 3x चा स्क्वेअर या खाली PF इक्वल्स टू काय मिळालं होतं आपल्याला 2x. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट केली. त्याच्यानंतर त्यांचा स्क्वेअर घेतल्याच्या नंतर वरती x स्क्वेअर काय होणार कॅन्सल 3 चा स्क्वेअर 9 आणि 2 चा स्क्वेअर काय होणार 4. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. या ठिकाणी ही जी टर्म होती ही डिवाइड होती इकडे गेल्याच्या नंतर काय झाली मल्टिप्लाय 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ ज्याच्यामध्ये आपल्याला FPQ चा एरिया दिलेला आहे किती दिलेला आहे 20 युनिट. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी डिव्हिजन जर केलं तर या ठिकाणी बघा 4 1 4 4 25 आणि 9 5 45 स्क्वेअर युनिट आपल्याला काय मिळाला एरिया मिळाला. तर बघा या ठिकाणी आपल्याला मोठ्या ट्रायंगलचा एरिया मिळाला पूर्णच्या पूर्ण 45 स्क्वेअर युनिट आणि लहान ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे आपल्याला 20 स्क्वेअर युनिट. तर आपल्याला काय करावं लागेल मोठ्या ट्रायंगलच्या एरियामधून हा जो खालचा एरिया आहे काय करावं लागेल मायनस करावं लागेल. म्हणून या ठिकाणी बघा काय केलेलं आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. या ठिकाणी 45 मायनस किती 20 म्हणून या ठिकाणी काय ना 25 स्क्वेअर युनिट. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येते प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करता येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.